नमस्कार आणि येवकार. आयच्या प्रेस कॉन्फरन्सान आमच्या मदीं आसात गोंय राज्यांतले जे मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनांतले सगळे रिटायर्ड लोक ज्यांनी टिचींग आणि नॉन टिचींग अशा दोन्ही भागांनी त्यांनी काम केलां. बाब फ्रांसीस रापोजो ज्यांनी टीचर म्हणून काम केलां. त्याचबरोबर आमच्या मदीं आसा विवेक कोस्ता परेरा ज्यांनी टीचर म्हणून काम केलां सालिगांव क्षेत्रांत. मागीर आमच्या मदीं आसा विद्याधर अर्जुन भगत ज्यांनी टीचर म्हणून काम केलां बिचोलेच्या वाठारांत. आमच्या मदीं आसा संजय नाईक ज्यांनी नॉन टिचींग स्टाफ म्हणून कुडचड्यार हांगा तांणी काम केल्लें आसा. आमी पळयता की भारतीय जनता पार्टीचे सरकार सदांच सांगता की हिंदू धर्म खतरे में आया आनी हे केन्नाच्यान सांगपा लागले. ते 2014तल्यान ते सगळ्या देशाच्या जनतेक सांगपा लागले. आज गोंय राज्यान गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कशा पद्दतीन गोंय राज्यांतले मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन काबार करपाक उठला हे तुमच्या मुखार हांव उघड करपाक आज ही आमी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. एका सायडीन आमी पळयतात की दोतोर प्रमोद सावंताक टॅग मेळटा की गोंय हे नंबर 1 इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आणि दुसऱ्या सायडीन डॉक्टर प्रमोद सावंत गोंयचे जे युवा पिढी आसा हांकां शिक्षण मेळपाक जायना किंवा तांचे शिक्षणाचें घट्टन करपाक हे बीजेपीचे सरकार वावुरता. आतां जे 40 आमदार आसात आणि भारतीय जनता पार्टीचे जे 33 आमदार आसा ह्या 33 आमदारां पैकी म्हाका दिसता मॅक्झिमम आमदार हे मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनान आणि आपले स्कुलींग किंवा हायर सेकंडरी किंवा कॉलेजीस शिकले आसतले किंवा थंयच्यान एज्युकेशन घेतलां आसतलें. गोंयान डायसियन सोसायटी हाच्या अंडर 138 प्रायमरी स्कूल्स, हायस्कूल्स, हायर सेकंडरी स्कूल्स आणि कॉलेजीस आसात. आणि ह्यो पुराय गोंयभर हांची इन्स्टिट्यूशनां शेकड्यांनी वर्सां गोंयचे युवा पिढी गोंयचो जो युवा वर्ग जो आसा ते शिकून आज कोण डॉक्टर जाले, इंजिनियर जाले, पॉलिटिशियन जाले, मंत्री जाले, मुख्यमंत्री जाले, खासदार जाले, युनियन मिनिस्टर जाले असे प्रोडक्ट्स ह्या इन्स्टिट्यूशनान गोंय राज्याक दिले. त्याच बरोबर खुबशे गोंयकारांक टिचींग आणि नॉन टिचींगच्या क्षेत्रांत एम्प्लॉयमेंटूय दिलो. पूण जेन्ना ही केस हांवें वाचली तेन्ना म्हाका खूब दुख्ख जालें. कित्याक हांवें म्हजें हायर सेकंडरी स्कूल हें गार्डन एंजरांतल्यान केलें जे एक मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट. आनी म्हाका दिसता अशे म्हजे भशेन खुबशे गोंयकार आसतले, खुबशे युवा पिढी आसतले, खुबशे एज्युकेटेड लोक आसतले जाका लागून ते आज त्या पदवीचेर पावल्या. आता 2024 डॉक्टर प्रमोद सावंतान एक एज्युकेशन डिपार्टमेंटान एक बडजी हाडलो आणि त्या बडजीन 2024तल्यान हे 138 जी स्कुलां, हायस्कुलां, हायर सेकंडरी स्कूल आणि कॉलेजी ज्यो आसा तांकां सांगलें की तुमी जर भटपण केलें जाल्यारूच तुमकां गोंय सरकार तुमकां आधार दितले. आता एज पर कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 31 कितें म्हणटा
मातशें वाचता. आर्टिकल 31 म्हणटा की ऑल मायनॉरिटीज whether based on religion or language shall have the right to establish and administer educational institutions of their choice. आता डायसियन सोसायटी जी आसा तांचे गोंयान 138 वेगळ्या वेगळ्या भागांनी रायट फ्रॉम पेडणे टू काणकोण तांची इन्स्टिट्यूशनां आसा. 2024 जो एज्युकेशन डायरेक्टर आयलो ताणें तांचे ग्रांट्स म्हणल्यार जे एड्स पळय मेळटा पळय ते सगळें बंद केले. आनी ताणें सांगलें की मॅनेजिंग कमिटी ऑफ द स्कूल जी आसा ताजें तुमी प्रपोजल हाडात, ताजी तुमी सिग्नेचर हाडात. आफ्टर दॅट वी वील अप्रूव ऑल युअर ग्रांट्स. सो जेन्ना हें कंडिशन हाडलें त्या कंडिशन येतकीच जे जे लोक रिटायर जाले, ऑफकोर्स हातूंतले खुबशे लोक त्या पिरियडान रिटायर जाले. रिटायर जालो म्हणटकीच तुका नवो स्टाफ रिक्रूट करचो पडलो. ते सगळे पेंडिंगाचेर उरले. जे लोक प्रमोशन्स जांची आशिल्ली ती प्रमोशन सगळी स्थगीत उरली. कित्याक जेन्ना नवीन एज्युकेशन डायरेक्टरान पळय जें कंडिशन घातलें त्या बेसिसाचेर सगळे स्थगीत जाले. ताच्या उपरांत हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हायकोर्टान गेले. ऑलमोस्ट 1.5 वर्स ते मॅटर चल्ले आनी 3 ऑक्टोबर 2025 एक जजमेंट आयलो आनी त्या जजमेंटाचे रिट पिटिशन नंबर 826 ऑफ 2025 ब्रॅकेट F हाचे स्पेसिफिक लास्ट पॅरेग्राफ हांव वाचता. We quash and set aside the letters of annexure MNO and P issued by the Deputy Director of Education seeking an appointment under signature of the Chairman of School Managing Committee in respect of individual employee before the approval could be granted on regular basis. By setting and quashing aside the said communication, we direct the cases of individual employee to be taken up for appointment on regular basis. Clear cut direction of High Court. ताजे उपरांत तांणी सांगलें we also direct the respondent number 2. Respondent number 2 ह्या पिटिशनान आशिल्लो the state of Goa through Secretary Education आनी Director of Education, Directorate of Education. ताका हायकोर्टान डायरेक्ट केलें to grant approval to appointments which are kept pending on that count as set in Annexure Q. So this judgment came on 3rd October 2025. जेन्ना पिटिशन फायल जालें तेन्ना 107 टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ वर hampered because of this decision of Dr. Pramod Sawant की कशा पद्धतीन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स गोंयांत जे आसात तांकां हॅरेस करप. ताच्या उपरांत इन्स्टिट्यूशन हायकोर्टाचो जजमेंट येतकीर सरकारा कडेन परत परत फावटी मारल्यो, मुख्यमंत्र्या कडेन परत परत फावटी मारल्यो, पूण सरकार हायकोर्टाची ऑर्डर पालन करना. दुसरे स्टेट गव्हर्नमेंट ही हायकोर्टाची ऑर्डर सुप्रीम कोर्टान चॅलेंज करता. अजून मेरेन सुप्रीम कोर्टान स्टे दिल्ली ना. द मॅटर आय थिंक इज लिस्टेड ऑन 25th ऑफ दिस मंथ. आता एक इन्स्टिट्यूशन जाच्यो 138 स्कुलां, हायस्कुलां, हायर सेकंडरी स्कुलां आणि कॉलेजी जेन्ना आसा, जेन्ना हजारांनी गोंयकारांचे भुरगीं जेन्ना हातून शिकतात आणि जेन्ना सरकार तांकां ग्रांट दिना, सरकार तांकां एड दिना, तेन्ना ही स्कुलां कशी चलतली तुमी म्हाका सांगा. ना इलाजान ह्या इन्स्टिट्यूशनाक परत हायकोर्टान वचचें पडलें आणि कंटेम्प्ट पिटिशन फायल करचें पडलें. बिकॉज देर वॉज डायरेक्शन फ्रॉम द ऑनरेबल हायकोर्ट ऑफ गोवा गोंय सरकाराक की ते जे पूण पेंडिंग आसा तांकां
इमिजिएटली तांकां अपॉइंट कर आणि तांचे ग्रांट रिलीज कर. काल ताजे हायकोर्टान हियरिंग जालें. ऑनरेबल अटॉर्नी जनरल ऑफ गोवा थंय आर्ग्युमेंट करता, आपली बाजू मांडटा आणि सांगता की आमी सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला म्हणून हाजेर डिसिजन दिवचें न्ही. सो हायकोर्टान बरीच ह्या सरकाराचेर बडी मारली आनी सांगलें की सुप्रीम कोर्टान काय अजून स्टे दिवं ना, जे आपूण डायरेक्शन दिलां तें इम्प्लिमेंट कर. आणि काल जे कंटेम्प्ट पिटिशन जे फायल केल्लें ताजेर हायकोर्टान परत गोंय सरकाराक 5 ऑक्टोबर 2026 ते आय थिंक दॅट मॅटर हॅज बीन लिस्टेड ऑन 5 ऑक्टोबर आणि सगळ्यो सबमिशन पळोवन तांकां सांगलां की 5 ऑक्टोबराच्या पयलीं हे आपूण जी डायरेक्शन दिल्ली ती पालन करात आणि तुजेर कंटेम्प्ट कित्याक फायल करचें न्ही हाचेर जाप मागल्या. आतां ही प्रेस कॉन्फरन्स जातकीच तो प्रमोद सावंताचो भटजी जो हाडून थंय बसयला तो कदाचित हाचेर कावंटर दितलो. भारतीय जनता पार्टीचे स्पोक्स पर्सन हाचेर कावंटर दितले आणि सांगतले की हांव फुटींग उलयतां. आतां आयरनी अशी की गोंय सरकार कितें सांगता त्या पिटिशनान की अंडर रूल 46 ऑफ द गोवा स्कूल एज्युकेशन रूल्स 1986 तुका स्कूल मॅनेजिंग कमिटी करची पडटा. तातूंत certain members have to be the part of that committee and the chairman of that particular school will appoint and will ask for the aids. आता डायसियन सोसायटी जी आसा that is a society registered under Societies Registration Act 1860 ज्याच्या अंडर 138 स्कुलां आसा आणि these have been granted status of minority school under Article 31 of the Constitution of India by the National Commission for Minority Education Institute, New Delhi. So when this institution comes under Article 3(1), taka Rule 46 actually lagna, because they come under the Article 31 of the Constitution of India, which is the Minority Education Institution. पण प्रमोद सावंत मुद्दम ह्या मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनाक त्रास करपाक लागून हे सगळे प्रयत्न चल्ला. आज सकाळी जेन्ना हांवें इनपूट घेतलो तेन्ना जे कंटेम्प्ट पिटिशन फायल केला ताचे वयल्यान आमकां आंकडे मेळ्ळे की 400 टिचींग आनी नॉन टिचींग स्टाफाक 2024तल्यान सॅलरी मेळूना आज मेरेन. तांकां अजुनूय रिक्रुटमेंटाची ऑर्डर मेळना. पूण गोंयचे भुरगे, गोंयचे युवक, गोंयचे स्टुडंट्स हांकां शिक्षण मेळचें, तांची आपल्या फिल्डांत क्षेत्रांत तांणी मुखार वचचें म्हणून हे लोक बाबडे सॅलरी घेनासतना सुद्दां आज मेरेन काम करतात. सो म्हजो ह्या सरकाराक प्रश्न आसा की ज्या इन्स्टिट्यूशनांनी रायट फ्रॉम गोवा जेन्ना लिबरेट सुद्दां जावना तेन्नाच्यान ही इन्स्टिट्यूशनां गोंयांत कितलेशे युवकांक तांणी आज शिकोवन आज व्हडल्या पातळीचेर व्हेले. जाल्यार 2024 जेन्ना तुवें हो भटजी हाडलो 2024 कित्याक चालू जालें? ताच्या पयलीं तुमी कित्याक ग्रांट दिले? ताच्या पयलीं जेन्ना आतां ही डायसेन सोसायटी जी आसा, नाव बीइंग अ रजिस्टर्ड सोसायटी, ताजे गव्हर्निंग काउन्सिल आसता आणि दॅट गव्हर्निंग काउन्सिल कन्सिस्ट ऑफ 13 मेंबर्स. एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ द सोसायटी इज बेसिकली द हेड ऑफ दॅट गव्हर्निंग काउन्सिल आणि सेक्रेटरी ऑफ दिस गव्हर्निंग काउन्सिल gives the application to the education director and the process follows. 2024 असे प्रमोद सावंताक कसले स्वप्न पडले ते म्हाका कळना. म्हणजे हाज्या वयल्यान हो एक व्हेरी इम्पॉर्टंट इशू बिकॉज इट इज रिलेटेड टू एज्युकेशन. एका सायडीन अनएम्प्लॉयमेंट रेट आमची वाडटा, भुरगीं जी शिकतात तांकां आज नोकऱ्यो ना,
सो ते काउंटर करपाक आज प्रमोद सावंत जे 138 इन्स्टिट्यूशनां गोंयांत जी आसात एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ती काबार जावची, थंय टीचर मेळचे न्ही, थंय नॉन टिचिंग स्टाफान वचचे न्ही आणि ते इन्स्टिट्यूशन बंद पडचे, हो ह्या भारतीय जनता पार्टी सरकाराचो प्रयत्न आसा. हांव ह्या सरकाराक चेतावणी दिता. आफ्टर ऑल दे आर इन्स्टिट्यूशन, आफ्टर ऑल दे आर रिलिजियस इन्स्टिट्यूशन, जांचे कडेन ताकद ना आपलो आवाज व्यक्त करपाक, ताकद ना रस्त्यार येवपाक. पूण ह्या 138 सगळ्या स्कुलांच्या तर्फे ह्या सरकाराक डॉक्टर प्रमोद सावंताक आमी चेतावणी दिता आनी एक डेडलायन दिता की फुडल्या 10 दिसां भितर जर तर गोंय सरकार ह्या हायकोर्ट ऑर्डरीचे जर तर इम्प्लिमेंटेशन जर करना जाल्यार आमकां रस्त्यार देंवचें पडटलें. आमकां रस्त्यार देऊन तुमचे कडेन हे इम्प्लिमेंट करून घेवचें पडटलें. कित्याक आज 138 स्कुलांनी जी भुरगीं शिकतात तांच्या भविश्याचो आज प्रश्न आसा. तुम्ही एका सायडीन जागे जमनी विकून तुम्ही काबार केले, पूण दुसऱ्या सायडीन जो गोंयकार भुरगो जो शिकपाक सोदता, जाका ह्या इन्स्टिट्यूशन इतली वर्सां शिक्षण दिता आनी व्हडलो करता, ते सुद्धा तुम्ही आज काबार करपाचो हो प्रयत्न चल्ला. दुसऱ्या सायडीन आमी पळयतात की ह्या सरकारान, ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान NEP जबरदस्ती इम्प्लिमेंट केले. आता NEPच्या भितर फक्त एकूच हांव एक टॉपिक घेता, बिकॉज आय वॉन्ट टू एक्सपोज हाव दीस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड. आता 5वी ते 8वी जर आमी पळयत जाल्यार थिएटर आर्ट, फायन आर्ट, डान्स आणि म्युझिक हे ते 5th to 8th स्टँडर्ड ते शिकयता. आणि जेन्ना भुरगो पण 9वेक वता तेन्ना फॉर स्पेशलायझेशन बिटवीन थिएटर आर्ट, फायन आर्ट, म्युझिक आणि डान्स हातूंतलो ताका एक स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेवचो पडटा. आता ते स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेवपाक आज गोंयांत टिचरीच ना, आज ते स्टाफूच ना, थंय इन्फ्रास्ट्रक्चरूच ना. फाल्यां समज जर कोणी डान्साक जर वतलो जाल्यार त्या स्कुलान डान्स शिकोवपाक इन्फ्रास्ट्रक्चरूच ना. सो जाल्यार तुमी हे जबरदस्ती हे तुमी कित्याक घालतात, कित्याक भुरग्यांचेर लादतात? पयलीं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा आणि मागीर तुमी NEP इम्प्लिमेंट करपाचो प्रयत्न करा. आज जो विषय आमी एक्सपोज केला तातूंतल्यान एक गोष्ट सिद्ध जाता की आमचे लीडर श्री राहुल गांधी जेन्ना सांगता की आज संविधान धोके में है, कॉन्स्टिट्यूशन इज अंडर थ्रेट, दिस इज डायरेक्टली रिलेटेड. आणि आम्ही आज एक्सपोज केला की या प्रमोद सावंताचे सरकार, हे भारतीय जनता पार्टीचे सरकार, आर्टिकल 30 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया gives the right to this minority education institution for their aids आणि गव्हर्नमेंट ग्रांट्स. पूण आज हे सरकार कॉन्स्टिट्यूशनाकूय वालोर दिना, हायकोर्टाच्या जजमेंटाकूय वालोर दिना आणि ते कोणाकूच केअर करना. या गोंयच्या युवकाच्या भुरग्यांच्या भविश्याचे सुद्धा तांकां पडलेले ना. सो आज आमी सगळे जाणी इतली वर्सां ह्या मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनाक, टिचिंग आणि नॉन टिचिंग आमी सगळे रिटायर आज तांकां सुद्धा खूब वायट दिसता की कशा पद्धतीन हे सरकार आज टार्गेट करपाक लागला. सो परत एकदा आमी तुमच्या मार्फतांतल्यान ह्या सरकाराक आणि चीफ मिनिस्टराक आमी डेडलायन दिता. आज 21 तारीख जर तर ह्या मंथ एंड पयलीं जर तर हे इम्प्लिमेंट जायना, आमी हायकोर्टान दिल्ली डायरेक्शनां तुका इम्प्लिमेंट कर म्हूण सांगता. 2024तल्यान 400 टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफाक आज पगार ना, तांकां आज परमनंट थंय एम्प्लॉयमेंटाचे तांचे कडेन कसलेच आज कन्फर्मेशन ना. सो हे आमी मागता की तुवें हे करचें ना जाल्यार आमकां रस्त्यार देंवचें पडटलें आणि आमचो हक्क जो आसा. कित्याक आज सगळ्या ह्या 138 स्कुलांनी जी भुरगीं शिकतात, जी फॅमिली आसा, आज तांचो सुद्धा प्रश्न आहा. तुम्ही जे हांगा बसल्या तुमची कदाचित भुरगीं थंय शिकता आसतली. सो आय थिंक दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू विच हॅज टू बी ब्रॉट आउट इन पब्लीक.
आज हे इन्स्टिट्यूशन बाबडे तांच्याकडे तितली ताकद ना आज मुखार येऊन सांगपाक, बट हो आमी विषय जो मेरेन निर्णयाक लागना आमी हाचे वी विल टेक इट टू द लॉजिकल एंड. एज पर आर्टिकल 31 किती सांगता आर्टिकल 31? आर्टिकल 31 सांगता की this includes the right to determine the type of institution, its affiliation, and the right to appoint staff. The state cannot discriminate against any educational institution on the grounds of its minority status while granting aid. This is very clear cut written under Article 31. आता jenna ही institutions have been granted a status by National Commission for Minority Education Institute, New Delhi, directly they come under Article 31. आता इतली वर्सां गोय सरकार तांकां ग्रांट्स दिताले, तांकां एड दिताले, कित्याक दीज आर गव्हर्नमेंट एडेड स्कूल. सो जो टिचिंग आनी नॉन टिचिंग जो स्टाफ आसा पळय ताची सॅलरी सरकारा कडल्यान वता. 2024 तांणी तांची सॅलरीच बंद केली. कितें कारण दिलें? तांणी सांगलें की जी स्कूल मॅनेजिंग कमिटी जी आसा ताच्या चेअरमॅना कडल्यान ते एप्लिकेशन येवपाक जाय अंडर द रूल 46 ऑफ गोवा स्कूल एज्युकेशन रूल्स 1986. नाव रूल 46 हांकां अप्लाय जायना बिकॉज दे आर रजिस्टर्ड अंडर रजिस्टर ऑफ सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1980. सो जेन्ना तुजे कडेन 138 स्कुलां जेन्ना आसा तेन्ना एका स्कुलाचो हेडमास्टर इज नॉट द ओनर ऑफ दॅट स्कूल. इट इज अ सोसायटी. आणि एका स्कुलांतलो स्टाफ ते फाल्यां ट्रान्सफर करून मडगांवच्या स्कुलांतलो काडून म्हापशा धाडपाक शकता, म्हापशेचो जो आसा तो पणजे वचपाक शकता. सो गव्हर्नमेंट कॅनॉट डिक्टेट टर्म्स. देर इज रिटन rules under article. There are rules which are being framed by the education policy. I mean the Goa school education rules. आणि हायकोर्टान डायरेक्ट क्लियर कट इन्स्ट्रक्शन दिला की तांकां जी पेंडिंग एप्लिकेशन आशिल्ली by setting and quashing aside the said communication we direct the cases of individual employees to be taken up for appointment on regular basis. हे ऑक्टोबर 2025 सांगिल्लें. तेन्ना 107 एप्लिकेशनां आशिल्ली along with this petition when the petition was filed in 2024. आता जे पळय तांणी कंटेम्प्ट पिटिशन जे फायल केले इन दिस वीक ती 107ची 400 जाली बिकॉज गव्हर्नमेंट इज नॉट अप्रुव्हिंग ओनली. आता फॉर एक्झाम्पल हे आता रिटायर जावन गेले, हाजो रिप्लेसमेंट नाका. भुरग्यांक वाऱ्यार उडोवपाचे क्लासीन टिचरूच आसचो ना मरे. सो ते करता करता 107 वयल्यान जेन्ना पिटिशन फायल केल्ले पळय ते 400चेर पावले. सो आज 400 गोंयकारांचे भवितव्य आज धोक्यान आसा. कितलो ते पळोवन फाल्यां पगार मेळना आसतना ते टिचिंग आनी नॉन टिचिंग स्टाफांनी काम करपाचें. फाल्यां समज जर पगार मेळना आनी तांणी काम जर सोडलें ते भुरग्याचें आयुश्य घडटलें मरे. म्हळ्यार सरकार हे कित्याक करता? बिकॉज दे डोंट वॉन्ट की गोंयचो भुरगो शिकचो आनी मुखार वचचो. कित्याक तांचे कडेन आज नोकरी दिवपाक ऑपॉर्च्युनिटी ना. सरकार आज नोकरी दिवपाक शकना. सो दिस इज डायरेक्टली लिंक्ड टू एम्प्लॉयमेंट. एका सायडीन भुरग्याक शिकपाक दिवप ना कित्याक तो मागीर फाल्यां नोकरी मागचो ना. नोकरेक गेल्यार तूं कितें म्हणटा तूं शिकूं ना मरे. सो हे सरकार मुद्दम करता बिकॉज 138 स्कूल स्प्रेड ऑल अक्रॉस गोवा. तूं इमॅजिन कर हजारांनी भुरगीं शिकता मरे ह्या स्कुलांनी, हायस्कुलांनी, हायर सेकंडरीन तांचे 2 कॉलेजी आसा. सो दिस इज एन अटेम्प्ट बाय द बीजेपी गव्हर्नमेंट टू फिनिश दीस. हांव जस्ट तुज्या म्हायतीक लागून पळय पेडण्यां 4 स्कुलां आसा, बिचोले 2 स्कुलां आसा, सत्तरीन 1 स्कूल आहा, बार्देजान 7 स्कुलां आसा, तिसवाडीन 7, फोंडान 4, मुर्मुगांव 5, सालसेतीन 25, केप्यां 2, काणकोण 4. अश्यो वेगळ्या वेगळ्या गोंयच्या भागांनी स्कुलां आसात. सो इमॅजिन कर फाल्यां जर तर हे स्टाफ समज जर तर पगार मेळना म्हणून जर तर गेले ना जाल्यार त्या भुरग्यांचें भविश्य कितें?
कित्याक सरकाराक तीच भाशा समजता आनी कसली भाशा समजता. रस्त्यार येतना तुम्ही तुमच्या 3 आमदार आसात ते मायनॉरिटीचे आसा, एक खासदार मायनॉरिटीचे आसा, तो आनी तुमच्या वांगडा येतलो काय एकलो राबेल कसो पळयतलो? ना पळय आतां जे विशय आमी घेतले त्या विशयाक इलेक्ट्रिसिटीचो जेन्ना स्मार्ट मिटर हाडपाचो ह्या सरकारान प्रयत्न केलो आनी जेन्ना इलेक्ट्रिसिटी दर वाड जाली तेन्ना आमी वचून थंय वी फॉट टील द एंड आनी गोंयकारांक 43 करोड सुद्दां मेळ्ळे. वेलसांवचो इश्यू जो इतली वर्सां पेंडींग आशिल्लो, 8 वर्सां जाली ते बाबडे झगडटाले बरोबर, पूण आमी तो विशय व्हरून लास्टाक काडपाक लायली मरे फुडी. दॅट प्रूव्ड दॅट दे वर रॉंग आनी इट वॉज इलिगल. सो सिमिलरली हो विशय सुद्दां फाल्यां आमकां रस्त्यार देंवचे पडले जाल्यार हे सगळे 138 कॉलेजी, स्कुलां, हायर सेकंडरीची स्कुलां जांची भुरगीं पळय शिकतात ते सगळे येतले रस्त्यार. तुम्ही हो विशय खंयच्या एका व्यक्तीचो किंवा एका पार्टीचो ना, हो विशय सगळ्या गोंयचो. भारतीय जनता पार्टीचे लोक तातूंत शिकता आसतले. तुमचे आमदार खासदार तेणी हो विषय घेवपाक जाय असो दिसता तुमकां? ताचेर हांव मे बी तांकां तो विशय खबर नासतलो. तुम्ही सांगा ते तुमच्या वांगडा आसा, तुम्ही एक आसा सध्या. हो विशय तांचो तिगांचोच ना रे. दीस विशय इज अक्रॉस गोवा. तो काय लागता तुझी भुरगीं फाल्यां काँग्रेस ऑफिस आसतना तूं गव्हर्नमेंटाचे जर तर तुम्ही स्टँड जर वाचत इन दीस हायकोर्ट पिटिशन ते सांगता की अंडर रूल 46 कितें सांगता की मॅनेजिंग कमिटी ऑफ दॅट स्कूल जाचो चेअरमॅन आसता ताणें तें एप्लिकेशन मूव करचें पडटा. आतां प्रॉब्लेम इज वॉट, डायशियन सोसायटी इज अ सोसायटी जाच्या अंडर 138 स्कुलां आसा. इट इज नॉट दॅट दे हॅव ओनली वन स्कूल. सो जेन्ना दे आर रजिस्टर्ड अंडर अ सोसायटी एज अ सोसायटीज एक्ट तांचो प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्कुलाचो मॅनेजिंग कमिटी कॅनॉट टेक अ डिसिजन. दे आर नॉट द ओनर्स. द ओनर इज द गव्हर्निंग काउन्सिल which is headed by 13 members will decide on, will move the application. So the application is moving through the secretary of the governing council. So सरकार जर 2024 मेरेन जर दिताले ग्रांट, सडनली कशें कितें जालें की 2024 नंतर हें बंद जालें? कित्याक तो पळय एज्युकेशन डायरेक्टर हाडला, तो कितें सांगता की तुमी ह्या स्कुलांनी भटपण करा आनी आपूण चालू करता. असो ताचो अर्थ जाता न्ही. नाल्यार 2024 पयलीं कशें मेळटालें तर तें आमी शिकून आनी हांव शिकला मरे त्या स्कुलांतल्यान. ह्या लोकांनी सगळ्यांनी शिकयलां आणि ते पण मायनॉरिटीच्याच एज्युकेशन ह्याच्यामध्ये येतात. त्यांना विचारायला लागेल ना. ते आता रिटायर्ड झाले, ते रिटायर्ड झाले ते रिटायर्ड झाल्यानंतर हा विषय पळय. आमचो लिडर राहुल गांधीन सांगला की आज जेन्ना संविधानाची हत्या जाता आणि खरीच जाता न्ही अंडर आर्टिकल 31 हत्या मरी, जर आमकां रायट दिला अंडर द कॉन्स्टिट्यूशन, तो जर हो प्रमोद सावंत येवन काडपाक लागलो, दिस इज मर्डर ऑफ डेमोक्रेसी न्ही. अमित भट कोण तो? एज्युकेशन डायरेक्टर. न्ही सी जेन्ना पिटिशन फायल जालें तेन्ना 107 तांणी रिजेक्ट करपाक स्टार्ट केलें 2024. कोण रिटायर जालो, न्यू एप्लिकेशन यू हॅव टू पुट. कोण प्रमोट जालो ताजें यू हॅव टू पुट. देर इज अ प्रोसेस न्ही अंडर द गोवा स्कूल एज्युकेशन रुल्स 1986. देर इज अ प्रोसिजर. सो त्या प्रोसिजरा प्रमाणे ते धाडत रावले. 2024 हो एज्युकेशन डायरेक्टर सगळें रिजेक्ट करपाक लागलो. आतां ते ताका विचारचें पडलें. तो मे बी थंय भटपण बीन कर म्हणटा. पिटिशन वाचल्या वेळी सिंपल, एजी इज नॉट रेडी. अरे जेन्ना डायरेक्शन आसा ऑक्टोबरान दिल्लें, आमी पावले आतां. अरे पळय टॉपिकाचेर कॉन्सन्ट्रेट करा. हांवें प्रयत्न केल्लो बाबा 2-3 वेळा हांवें प्रयत्न केलो. आतां तुमी काल एक ट्युटोरियल पळयला न्ही व्हॉट्सएपाचेर, काल तुम्ही एक ते ट्युटोरियल पळयला न्ही. सो मे बी ते कितें ड्रॉप बीक केला आसतलो चलता रे. म्हाका सांग, नांव ना कसली पार्टी
कितें सांग तुका हांवें प्रयत्न केल्लो 2-3दा हांवें ट्राय केलो पूण तें जालें ना कनेक्ट जालें ना सो काल थोड्यांनी ट्युटोरियल दिला ना रे व्हॉट्सॅपाचेर सो मे बी तांणी ब्लॉक केला आसतलो ऑफिसात पीएससी कमिटी अरे सो हांवें काँग्रेस सोडलें तर मागीर काँग्रेस म्हणजे कोण काळजांतल्यान काडपा आता काँग्रेस आम्ही काँग्रेस सोडली तर काँग्रेस ऑफिसाच्या भायर तू कितें प्रेस कॉन्फरन्स घेता अरे हो विषय जो आसा हा. हो विषय इज तो काँग्रेसीक लागना. हो सिरियस विषय पण तो काँग्रेसीक लागना. फोकस ऑन दीस इशू आणि मुख्यमंत्री जर मेळ्ळो जाता ताका हो विचार की तुवें 138 स्कूल कॉलेजी हायर सेकंडरी कित्याक टार्गेट करता रिजन विचारा मरे पण हो विषय काँग्रेसीक लागना हो विषय तुमच्या काँग्रेसीक लागना तुमचे साऊथाचो विषय मेन न्ही रे तुमच्या आमदाराक मेरेन बीन खबर नासतलें रे ह्या विशया बद्दल म्हणून पूण एनिवेज हो विशय आतां सेशन येता हो विशय आमी आमदाराच्या थ्रू मे बी फाल्यां आय विल सी आनी वी विल टेक अप दीस इशू इन द कमिंग असेंब्ली सेशन थ्रू एनी ऑफ द आमदार कितले ओपोजिशन आहा ओपोजिशन विल रेज दीस इशू इन गोवा असेंब्ली अरे आता गोंयांत युनिटीचे उलयता न्ही आमी सो युनिटी म्हळ्यार सगळे ओपोजिशन आयले सो कोणे एकट्यान घेतले जालें न्ही तो अरे हो विशय काँग्रेस पार्टीचो ना रे कोणी एक घेतलो हांव काँग्रेसीन आयला रे पण नाव ना पण आमी जे representative आहा, they have taken this issue before this. सी वॉट हॅपन सी पळय तांचें काम म्हाका एक सांग आतां तें इन्स्टिट्यूशन आमकां शिक्षण दिता बरोबर आमकां एज्युकेशन दिता तांणी वचून आतां हायकोर्टान झगडप रे ह्या सरकाराचे वडील ताणें हायकोर्टान तें केलें ऑर्डर आयली तरी ते इम्प्लिमेंट करना नाव दे हॅव अगेन गॉन बॅक टू कंटेम्प्ट फायल केला वी शूड स्टँड विथ देम चर्चीक कित्याक जावपाक जाय रे हांवें कितें सांग तुका 138 इन्स्टिट्यूशनाची आसा तांकां वी वील सपोर्ट देम 138 स्कुलां आसा पळय तांचे हे डायवर्सिटी सोसायटीचे प्रमुख कोण ना काय म्हणटा अरे तू जा प्रमुख तुका दिसना आज जर्मन जर प्रमोद सावंत जर तांकां टार्गेट करता आणि बाकीच्यांक ग्रांट दिता तुका दिसना की आमी मुखार येवन करपा जाय म्हणून ते ऑथॉरिटी कोण कित्याक केलें अरे सगळेच लोक तुझे आणि म्हजे सारखे हे आसता अशें ना रे फियरलेस सगळेच लोक तुझे आणि म्हजे भशेन फियरलेस आसता अशें ना थोडे लोक भिताय बी Some top schools that खूब आहा ती खूब आहा रायट फ्रॉम थोडी वाचता हांव ती वाचपाक गेल्यार खूब लागतली माउंट कार्मेल हायस्कूल लेडी रोजरी हायस्कूल मागीर झेवियर विद्यालय जोझफ आवर लेडी ऑफ हायस्कूल खूब आहा रे ती पणजे जाय तुका सेंट एंटनी सेंट जोझफ इमॅक्युलेट कन्सेप्शन हायस्कूल इसवाडी I will give you the list. There are 130. Government हे हाताक सपोर्ट ना हाताक सपोर्ट ना कोणाचो indicate